हॅलो विद्यार्थी मित्र, काल आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरमधला पहिला जो आर्टिकल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन अर्थातच चेन रूल याचा जो थेरम आहे तो काल आपण सिद्ध केलेला आहे. शिवाय जे बेसिक फॉर्म्युले आहेत डेरिव्हेटिव्हचे तेही काल आपण घेतलेले आहेत आणि त्यानंतर कंपोजिट फंक्शनचा थेरम बघून त्यावरून परत आपण काही स्टँडर्ड फॉर्म्युले लिहिलेले आहेत. अपेक्षा करतोय की आपण ते फॉर्म्युले पाठ केले असतील किंवा लक्षात ठेवले असतील. तर काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा या टॉपिकवरचे जे काही सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते सॉल्व्ड एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यानंतर मग यामध्ये जे काही यावरचा जो काही एक्झरसाइज आहे एक्झरसाइज 1.1 त्यामधले एक्झाम्पल आपण काय सॉल्व करूत. त्यानुसार सॉल्व्ड एक्झाम्पलमधला एक्झाम्पल फर्स्ट, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स याचा अर्थ काय की खाली जे काही फंक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत त्या फंक्शनला काय डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच त्या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हा आपल्याला काढायचा आहे. मग इथं जे काही फंक्शन्स आपल्याला दिले ते वाय इज इक्वल टू दिले आहेत, म्हणजेच या वाय इज इक्वल टू जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय आपल्याला काढायचं आहे dy बाय dx. किंवा हेच एक्झाम्पल तुम्हाला असेही विचारले जातात, फाइंड dy बाय dx इफ y इज इक्वल टू फंक्शन तुम्हाला दिलं असेल. याही पद्धतीनं हे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातील. किंवा इथं तुम्हाला दिलेलं आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता काल जे आपण फॉर्म्युले घेतलेले होते किंवा बघितलेले आहेत त्या फॉर्म्युल्यांचा आपल्याला इथे यूज करायचं आहे. त्यानुसार यातला पहिला एक्झाम्पल आहे वाय इज इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. जो कंपोजिट फंक्शनचा थेरम आपण घेतलेला होता त्या थेरमचा स्टेटमेंट काय होता, इफ वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स देन dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. हा आपला कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा फॉर्म्युला किंवा हा आपला चेन रूल. मग इथं पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फंक्शन दिलेलं आहे वाय इज इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. या फंक्शनचा आपल्याला काय डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे बाय युजिंग चेन रूल. मग आता इथं याचा सोल्युशन आपल्याला दिले. हा एक्झाम्पल टोटली काय दोन पद्धतीने इथं पुस्तकामध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. दोन्ही पद्धती आपण बघूत. आता पहिल्यांदा इथं लेट यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5. यू हा कसा आहे आपला डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स, म्हणून यू इज इक्वल टू काय कन्सिडर केलं आहे रूटमधली टर्म एक्स स्क्वेअर प्लस 5. वाय यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 असेल तर वाय इज इक्वल टू काय येईल तो रूट यू. आता वाय इज इक्वल टू रूट यू याचा अर्थ काय आला, वाय इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू आणि यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 याचा अर्थ काय आला, यू इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. आता इथं त्या दोन्हींचे आपण काय सेपरेट डेरिव्हेटिव्हज काढूत. यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5. नाव यू इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स, therefore differentiate u with respect to x. यूला डिफरन्शिएट केला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर इथं काय येईल du बाय dx इज इक्वल टू डी dx ऑफ यू. यू म्हणजेच काय आपला एक्स स्क्वेअर प्लस 5. मग एक्स स्क्वेअरचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग पॉवर रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 त्याचा यूज केल्यानंतर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल टू एक्स. 5 हा काय कॉन्स्टंट आहे आणि काल तुम्हाला सांगितलेलं आहे जर कॉन्स्टंट हा सेपरेट असेल म्हणजे कोइफिशियंट न असता तो जर सेपरेट असेल तर त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. म्हणून du बाय dx दॅट इज डी dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 दॅट इज इक्वल टू 2x. ओके. त्यानंतर y इज इक्वल टू आपला किती आहे दॅट इज रूट यू. y इज इक्वल टू किती आहे रूट यू. याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू, कारण काय वाय इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू काढायचा आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही. वाय इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू देअरफॉर डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू यू. देअरफॉर dy बाय du इज इक्वल टू डी du ऑफ रूट यू. वायची किंमत रूट यू.
मग 1/√x आपण जसा डेरिव्हेटिव्ह काढतो त्याच पद्धतीने याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू रूट यू विथ रिस्पेक्ट टू यू असल्या कारणानं du तो परत काही 1 म्हणून du ऑफ रूट यू दॅट इज इक्वल टू 1/2 रूट यू. मग dy/du आपण काढलेलं आहे, du/dx काढलेलं आहे. मग आता हा आपला जो चेन रूल आहे dy/dx इज इक्वल टू dy/du इंटू du/dx यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर हा इक्वेशन काय येईल dy/dx इज इक्वल टू 1/2 इंटू रूट यू dy/du ची व्हॅल्यू 1/2 इंटू रूट यू इंटू du/dx ची व्हॅल्यू that is 2x, 2 gets cancel, that is equal to 1 divided by root x square plus 5. हा झाला आपला dy/dx बाय फर्स्ट मेथड. पहिल्या मेथडने इथं आपण काय सॉल्व्ह केलं म्हणजे काय u आणि u कन्सिडर करून मग u कन्सिडर केल्यानंतर y इक्वल टू काय तर हे सर्व काय स्टेप बाय आपण केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या मेथडमध्ये काय केलेलं वी हॅव y इक्वल टू रूट x स्क्वेअर प्लस 5. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हा काही dy/dx आणि उजव्या साईडचा जो डेरिव्हेटिव्ह आहे ddx ऑफ हा दिलेला जो काही फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके. मग आता इथं जी टर्म आहे रूटमध्ये त्या टर्मला आपण काय यू कन्सिडर केला. या टर्मला समजा आपण काय यू कन्सिडर केला तर ट्रीट एक्स स्क्वेअर प्लस 5 ॲज यू इन माइंड. फक्त आपण काय कन्सिडर करायचं, त्याचा डेरिव्हेटिव्ह वगैरे घ्यायचं नाही आहे, फक्त कन्सिडर करायचं आहे. म्हणजे यू कन्सिडर केल्यानंतर हा काय होईल रूट यू. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू ज्या पद्धतीने आपण रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढतो आपण स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्हाला पाठवलेले आहेत बघा. त्याच्यामधला जो एक फॉर्म्युला तुम्हाला दिलेला होता तो म्हणजे कोणता दॅट इज y इज इक्वल टू रूट एफ ऑफ एक्स. y इज इक्वल टू रूट एफ ऑफ एक्स. रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो आपण काय केलेला होता 1/2 इंटू रूट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स हा तुम्हाला पाठवलेला आहे. त्याचा इथे यूज केल्यानंतर हा होईल dy/dx इज इक्वल टू 1/2 इंटू एफ ऑफ एक्स किंवा 2 इंटू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू या रूटमधल्या टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह इंटू ddx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 दॅट इज 1/2 इंटू रूट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. त्या फॉर्म्युल्याचा आपण डायरेक्ट इथे यूज करून याचा देखील आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतो, पण ते फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे म्हणून ते 15 फॉर्म्युले तुम्हाला परत पाठवलेले आहेत. दॅरफॉर dy/dx इज इक्वल टू 1/2 इंटू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि ddx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 5चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून एक्स स्क्वेअर प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह हा किती 2x. अगेन 2 गेट्स कॅन्सल. dy/dx इक्वल टू 1/रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. आता या सेकंड चॅप्टरमध्ये सेकंड पेपरमध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत मग ते डेरिव्हेटिव्हचे असतील, इंटिग्रेशनचे असतील किंवा डिफरन्शियल इक्वेशन्स असतील, एक एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, बरेच मेथड्स आहेत. त्यापैकी तुम्हाला जी सोपी वाटते त्या मेथडनं तुम्ही तो एक्झाम्पल सोडवू शकता. त्याचे जे काही मार्क्स आहेत ते तुम्हाला काय भेटून जातील. अमुकच मेथडनी सोडवल्यानंतर मार्क्स भेटतात असं काही नाही. ओके. आता पुढं आपल्याला काय डायरेक्ट आपल्याला काय या सेकंड मेथडचा यूज करून पुढे जसं आपण या चॅप्टरच्या पुढचे आर्टिकल घेऊ त्यामध्ये आपण काय या मेथडचा यूज करून त्या फंक्शनचे आपण काय डेरिव्हेटिव्हज काढायचे आहेत. म्हणून शक्यतो या मेथडचा यूज करायचा सेकंड मेथडचा. आता स्टेप बाय स्टेप तुम्ही सुरुवातीला करा, काही एक्झाम्पल सोडवा. सुरुवातीचे 1-2-4 सोडवा किंवा एक एक्झरसाईजमधले 6 सोडवा, 8 सोडवा. पण परीक्षेमध्ये तुम्हाला काय डायरेक्ट या पद्धतीचा यूज करून तिथं तुम्हाला ते काय एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणून शक्यतो एक्झाम्पल या सेकंड मेथडचा यूज करून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत त्या पहिल्या मेथडचा यूज करून तुम्ही सोडवू शकता, पण ज्यावेळेस तुम्हाला समजू लागेल त्यावेळेस या सेकंड मेथडचा यूज करून तुम्ही या कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल सोडवा. ओके. त्यानंतर याचा जो सेकंड एक्झाम्पल आहे तो आहे y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स. y इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स. आता याचा देखील फॉर्म्युला तुम्हाला दिला आहे साइन एफ ऑफ एक्स. हा तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा किती येतो कॉस एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. मग असा जर फंक्शन असेल तर पहिल्यांदा इथं यू इज इक्वल टू काय कन्सिडर करायचं लॉग एक्स, कारण काय यू हा एक्सचा डिफरन्सिएबल फंक्शन आहे म्हणून लेट यू इज इक्वल टू लॉग एक्स. मग यू इज इक्वल टू लॉग एक्स असेल तर वाय इज इक्वल टू काय साइन यू. ठीक आहे. मग वाय इज इक्वल टू साइन यू असेल
y is the differential function of u, therefore differentiate y with respect to u. Therefore dy by du is equal to d du of sin u. sin u चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, तो आहे cos u. ओके, त्यानंतर u इज इक्वल टू लॉग एक्स आपण कन्सिडर केलेलं आहे. परत u इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ x, therefore डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू x. म्हणून du बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काढलेला आहे, तो आहे 1 बाय एक्स. दोन्हीच्या व्हॅल्यूज या चेन रूलमध्ये ठेवल्यानंतर म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx यामध्ये ठेवल्यानंतर हा इक्वेशन येईल, दॅट इज कॉस यू इंटू 1 बाय एक्स. परत यूची जी आपण किंमत कन्सिडर केलेली होती ती किंमत फायनल ॲन्सरमध्ये सबस्टिट्यूट करायची. जर तुम्ही सबस्टिट्यूट नाही केलात तर त्याचा 1 मार्क तुमचा काय कमी होतो. म्हणून यूची जी आपण किंमत सुरुवातीला कन्सिडर केलेली होती ती किंमत ही मेथड सोडवत असताना ती काय यूची किंमत सबस्टिट्यूट करायची. म्हणून dy बाय dx इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स हा त्याचा सोल्युशन किंवा त्याचा ॲन्सर. परत इथं आपल्याला सेकंड मेथड देखील याही एक्झाम्पलचा सोडून दिलेलं आहे. आता इथं डायरेक्ट आपण काय साइन ऑफ लॉग एक्स, आता या लॉग एक्सला आपण काय मनातल्या मनात कन्सिडर करायचं साइन यू. मनातल्या मनात काय कन्सिडर करायचं साइन यू म्हणजे डी डी एक्स ऑफ साइन यू. साइन यूचा डेरिव्हेटिव्ह काय येईल कॉस यू. परत याचा डेरिव्हेटिव्ह काय करायचा मल्टिप्लाय करायचा आहे, दॅट इज एफ डॅश एक्स म्हणजेच हा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. त्यानुसार dy बाय dx इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स. साइन ऑफ लॉग एक्सचा जसं साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, तसा तात्पुरता ब्रॅकेट समजा एक्स कन्सिडर केला तर हा काय साइन एक्स म्हणजे साचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स. परत एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅटफोर इंटू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. आता इथं हा काय लॉग एक्स आपण एक्स कन्सिडर केला होता म्हणून कॉस ऑफ लॉग एक्स इंटू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. कॉस ऑफ लॉग एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ लॉग एक्स इज 1 बाय एक्स. दॅटफोर dy बाय dx इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स बाय एक्स. एकदम सोपे एक्झाम्पल आहेत, फक्त यामध्ये तुम्हाला काय फॉर्म्युले पार्ट असणं काय आवश्यक आहेत. त्यानंतर याचा थर्ड एक्झाम्पल ई रेस टू टॅन एक्स. आता हा जो फंक्शन तुम्हाला दिलेला आहे हा कुठल्या स्वरूपामध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग एक्सपोनेन्शियल फंक्शनचे आपण 2 फॉर्म्युले लिहिले आहेत. एक म्हणजे कोणता ई रेस टू एक्स, डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स. आणि दुसरा म्हणजे कोणता डी डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण लिहिला होता ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. आता इथे ई रेस टू एक्सच्या फॉर्ममध्ये आता इथे एक्सची किंमत किती आहे टॅन एक्स. ओके, एक्सची किंमत किती आहे टॅन एक्स. मग त्यानुसार आता सेकंड मेथडने एक्झाम्पल सर्व सॉल्व्ह केलेले आहेत. त्यानुसार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डायरेक्ट त्याचा काय डेरिव्हेटिव्ह घेतला दोन्ही बाजूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेफ्ट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय dx इज इक्वल टू आर एच एसचा डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ ई रेस टू टॅन एक्स. दॅटफोर dy बाय dx इज इक्वल टू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. आता ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ॲक्च्युअली काय येतो ॲक्च्युअली काय येतो दॅट इज ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्सचा ॲक्च्युअल डेरिव्हेटिव्ह हा काय तो ई रेस टू एक्स इंटू डी डी एक्स ऑफ एक्स इंटू काय येतो तो डी डी एक्स ऑफ एक्स. म्हणून इथं काय येईल ई रेस टू टॅन एक्स आहे, हा काय येईल ई रेस टू टॅन एक्स इंटू परत टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डी डी एक्स ऑफ टॅन एक्स. ई रेस टू टॅन एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ टॅन एक्स हा किती येईल सेक्स स्क्वेअर एक्स. therefore dy by dx is equal to sec square x into e raised to e raised to tan x. ओके, त्यानंतर यातला चौथा एक्झाम्पल आहे लॉग y इज इक्वल टू y इज इक्वल टू लॉग ऑफ x रेस टू 5 प्लस 4. अगदी सोपे एक्झाम्पल, एकदम सोपे एक्झाम्पल आहेत, फक्त काय यामध्ये समजून करायचं आहे. मग इथं तुम्हाला दिलेलं आहे y इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू 5 प्लस 4. आता परत हा तात्पुरता आपण ब्रॅकेट समजा एक्स कन्सिडर केला तर हा काय आला लॉग एक्स. तात्पुरता आपण एक्स कन्सिडर केला तर हा झाला लॉग एक्स. लॉग एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. लॉग एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह काय काढलेलं आहे दॅट इज 1 बाय एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय काढला आपण 1 बाय एक्स इंटू डी डी एक्स ऑफ एक्स. पण याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती येते 1.
म्हणून आपण लॉग एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय लिहितो 1/x. पण इथे एक्सच्या ऐवजी इथे किती आहे x⁵ + 4 म्हणजेच इथे इंटू हा काय येईल ddx ऑफ x⁵ + 4 आणि तोच इथं आपण केलेला आहे. हे बघा dy/dx = ddx ऑफ लॉग ऑफ x⁵ + 4. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/x. त्यानुसार लॉग ऑफ x⁵ + 4चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x⁵ + 4 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह इंटू ddx ऑफ x⁵ + 4. ओके. आता इथं ही टर्म ॲज इट इज 1/x⁵ + 4 ॲज इट इज आणि x⁵चा डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग पॉवर रूल x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय n इंटू x⁻n - 1. मग त्यानुसार इथं n ची किंमत किती आहे 5 म्हणजे हा किती 5 इंटू x⁻5 - 1. 5 - 1 म्हणजे किती झाला 4 म्हणून हा झाला 5 इंटू x⁻4. परत 4 हा काय कॉन्स्टंट आहे सेपरेट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून x⁻5 + 4चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 5 इंटू x⁻4. therefore dy/dx is equal to 5x⁴ divided by x⁵ + 4. त्यानंतर पुढचा पाचवा जो एक्झाम्पल आहे तो आहे y = 5⁵ cos x - 2. y = 5⁵ cos x - 2. आता हा जो फंक्शन आहे कुठल्या फॉर्ममध्ये a⁻x. आता इथे a ची किंमत किती 5 आणि x ची किंमत किती 3 cos x - 2. मग a⁻x चा आपण डेरिव्हेटिव्ह काय काढलेला होता a⁻x इंटू लॉग ऑफ a. ठीक आहे a⁻x इंटू लॉग ऑफ a इंटू परत त्याला परत इंटू काय a⁻x इंटू a⁻x हा काय a⁻x इंटू लॉग a इंटू परत या एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटू काय हा ddx ऑफ x. परत ही व्हॅल्यू किती 1 आहे म्हणून a⁻x चा डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो a⁻x इंटू लॉग a. पण इथं एक्सच्या ठिकाणी काय 3 cos x - 2 आहे आणि एच्या ठिकाणी काय 5 आहे. मग या फॉर्म्युलाचा यूज केल्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल a म्हणजे किती 5⁵x x म्हणजे किती 3 cos x - 2 म्हणजे 5⁵3 cos x - 2 इंटू लॉग a म्हणजे लॉग 5 इंटू ddx ऑफ 3 cos x - 2. तोच इथं आपण केलेला आहे. हे बघा dy/dx = ddx ऑफ 5⁵3 cos x - 2. dy/dx आता जो आपण यूज केलेला होता त्यानुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह इथं दिलेला बघा दॅट इज 5 म्हणजेच a⁻x दॅट इज 5⁵3 cos x - 2 इंटू लॉग a ची किंमत किती 5 म्हणून हा आला लॉग 5 इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू ddx ऑफ 3 cos x - 2. ओके. आता परत हा 5⁵3 cos x - 2 इंटू लॉग 5 ॲज इट इज हा ॲज इट इज आणि याचा जो डेरिव्हेटिव्ह येईल हा 3 कॉन्स्टंट आता इथं काय मल्टिप्लिकेशनमध्ये तो काय कोइफिशियंट आहे म्हणून तो 3 ॲज इट इज. परत cos x जो डेरिव्हेटिव्ह आहे तो किती येतो -sin x म्हणून हा झाला -3 sin x आणि परत हा 2 कॉन्स्टंट काय सेपरेट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून टोटली दिलेल्या फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो किती येईल dy/dx = -3 sin x इंटू 5⁵3 cos x - 2 इंटू लॉग 5. त्यानंतर यातला सहावा जो एक्झाम्पल आहे तो म्हणजेच हा 3 divided by 2x² - 7⁵. हा सहावा एक्झाम्पल. आता हाही सोपं आहे. आपण याच्यामध्ये जो फॉर्म्युला यूज करायचा तो म्हणजे कोणता 1/x चा फॉर्म्युला आपण काढलेला होता त्या फॉर्म्युलाचा आपल्याला इथे यूज करता येईल किंवा दुसऱ्याही पद्धतीने आपल्याला हा सोडवता येईल. आता इथं ज्या पद्धतीने सोडवले बघा दॅट इज dy/dx = ddx ऑफ 3 divided by 2x² - 7⁵. दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे दॅट इज इक्वल टू हा 3 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेता येईल. हा 3 कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला
1 डिवायडेड बाय 2x² मायनस 7⁵ हा ॲज इट इज, दॅट इज इक्वल टू हा 3 ॲज इट इज. आता इथं हा जो 2x² मायनस 2x² मायनस 7⁵ आहे, याला वरती घेतला आपण. याला जर आपण वरती घेतला तर याचा जो इंडेक्स आहे तो काय होईल, निगेटिव्ह होईल. याचा जो इंडेक्स आहे तो काय होईल, निगेटिव्ह होईल. म्हणजेच तो किती होईल, दॅट इज -5. म्हणजेच हा ब्रॅकेट ॲज इट इज, तो ब्रॅकेट काय ॲज इट इज, म्हणजे 2x² मायनस 7 ॲज इट इज, या ब्रॅकेटमध्ये टर्म ॲज इट इज, आणि हा रेस टू किती होईल, वरती घेतल्यानंतर -5 होईल. मग परत इथं डेरिव्हेटिव्हचा पॉवर रूल यूज केल्यानंतर आता इथे यांची किंमत किती, -5. मग पॉवर रूल आपलं कोणतं आहे, x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय, n इंटू x⁻n-1. आता इथे यांची किंमत किती, -5, म्हणून तो आला -5, हा -5. ठीक आहे, इंटू x⁻n-1 -5 -1 म्हणजे तो किती होईल, -6. ठीक आहे. मग आता इथे एक्सची किंमत किती, परत हा ब्रॅकेट आहे. ओके, मग आता 2x² मायनस 7⁻⁻6, आता इथे इंडेक्स कसा आहे, निगेटिव्ह आहे. याला परत खाली घेतल्यानंतर तो कसा होईल, पॉझिटिव्ह. म्हणजे हा होईल 2x² मायनस 7⁻6 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह, 2x² मायनस 7चा डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ 2x² मायनस 7. परत हा सॉल्व केल्यानंतर येईल हा 3 इंटू -5, हा झाला -15. ही टर्म ॲज इट इज, आणि 2 कॉन्स्टंट ॲज इट इज, आणि x² डेरिव्हेटिव्ह 2x, 2 इंटू 2x म्हणजेच 4x, परत 7 कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, -15 आणि हा 4 दॅट इज -60, आणि हा इथला x डिवायडेड बाय 2x² मायनस 7⁻6. त्यानंतर यातले 1-2 एक्झाम्पल आपण सॉल्व करूत. प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करायचं म्हटलं तर आपला काय अभ्यासक्रम कव्हर होत नाही, म्हणून 1-2 एक्झाम्पल आपण काय मी तुम्हाला समजून देतो. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही काय घरी करायचे, घरी तुम्ही प्रयत्न करा, घरी तुम्ही सोडवा, आणि त्यामध्ये तुम्हाला जर कुठं येत नसेल तर तो तुम्ही विचारू शकता. ओके, नाव y इज इक्वल टू √sin x³. आता परत हा वेगळ्या पद्धतीचा एक्झाम्पल. आता रूटमधली जी टर्म आहे त्याला आपण काय कन्सिडर करायचं आहे, किंवा सेकंड मेथडने आपण सोडवतो, डायरेक्ट आपण सोडू. नाव टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड किंवा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घेतला. मग आता इथं हा √x समजा आपण √x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/2√x, त्यानुसार 1/2 इंटू √sin x³ इंटू या रूटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज ddx ऑफ sin x³. पहिली टर्म ॲज इट इज 1 डिवायडेड बाय 2 इंटू √sin x³ ॲज इट इज. sin x³ चा डेरिव्हेटिव्ह किंवा sin x चा डेरिव्हेटिव्ह, sin x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, cos x, हा cos x म्हणजे cos x च्या ठिकाणी काय x³, म्हणून हा cos x³. आता इथे x नाही आहे, हा x³ आहे, म्हणून परत त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू ddx ऑफ x³. पहिल्या दोन्ही टर्म ॲज इट इज 1 डिवायडेड बाय 2 इंटू √sin x³ इंटू cos x³ इंटू x³ चा डेरिव्हेटिव्ह पॉवर फंक्शननुसार हा 3x², म्हणून टोटली हा दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज dy/dx इक्वल टू हा 3x² इंटू cos x³ डिवायडेड बाय 2 इंटू √sin x³. त्यानंतर आणखीन एखादा दुसरा एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून देतो. सर्व सॉल्ड एक्झाम्पल आहेत, तुम्ही घरी सॉल्व करू शकता. जे शक्यतो परीक्षेमध्ये विचारले जातात किंवा त्यांचा वारंवार ज्याचा आपल्याला यूज करायचा आहे ते तुम्हाला एक्झाम्पल मी सॉल्व करून द्यायचा प्रयत्न करतो आहे. आता हा डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्झाम्पल त्यातला फर्स्ट, लॉग ऑफ x to the base 5 to the base 3. तुम्हाला जे काही फॉर्म्युले पाठवून दिलेले आहेत त्या फॉर्म्युल्याचा यूज करून हा एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्यानुसार इथं सॉल्व केलेला आहे. हा तुम्हाला दिलेला फंक्शन आहे. log x to the base 5, बेस चेंज करण्याचा फॉर्म्युला ते यूज केला, दॅट इज log x डिवायडेड बाय log 5. इथं लॉगॅरिथमचा कोशंट रूल यूज केला, log a/b असेल तर log a मायनस log b, त्या रूलचा इथे यूज केला.
देअरफॉर वाय इज इक्वल टू हा इथं सॉल्व केल्यानंतर दॅट इज लॉग ऑफ लॉग एक्स. परत इथं लॉगॅरिथमचा पॉवर रूल बेस चेंज करायचा रूल आपण यूज केला. त्यानुसार याला काय लिहिता येईल, लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग 3. ओके. परत इथं बेस चेंज करायचा फॉर्म्युला यूज केला. बेस चेंजचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर हा लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग 3 आणि हा पुढचा मायनस लॉग ऑफ लॉग 5 टू द बेस 3 ॲज इट इज. डिफरन्शिएट केला आपण. याचा डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग 3 मायनस म्हणजे कंबाईनच घेतलेलं आहे, हा एकच कन्सिडर कंबाईनच घेतलेलं आहे. त्यानंतर हा 1 बाय लॉग 3 का कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आपल्याला घेता येतं मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर. त्यानुसार हा 1 बाय लॉग 3 याला काय मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणून हा 1 बाय लॉग 3 बाहेर घेतला. त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ लॉग एक्स मायनस दोन्हीचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह लॉगॅरिथमचा जो आपण रूल घेतलेला होता डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स, त्या रूलचा इथे यूज केला. दोन्हीचा डिफरन्स आहे त्या रूलचा यूज केला, मायनस डी डी एक्स ऑफ या दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके. 1 बाय लॉग 3 ॲज इट इज लॉग ऑफ लॉग एक्स. आता इथे एक्स जर कन्सिडर केला तर याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल, दॅट इज 1 बाय एक्स म्हणजे 1 बाय लॉग एक्स इंटू याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज डी डी एक्स ऑफ लॉग एक्स मायनस हे सर्व काही कॉन्स्टंट आहेत म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह हा 0. 1 बाय लॉग ऑफ 3 1 बाय लॉग एक्स ॲज इट इज आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय एक्स, म्हणून या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1 बाय एक्स इंटू लॉग एक्स इंटू लॉग 3. त्यानंतरचा त्याचा पुढचा एक्झाम्पल वाय इज इक्वल टू log of in bracket e raised to 3x into 3x minus 4 raised to 2 by 3 divided by cube root of 2x plus 5. एकदम सोपे एक्झाम्पल आहेत. अशा एक्झाम्पलमध्ये काय करायचं, लॉगॅरिथमचे जे काही रूल्स आहेत, मग तो पॉवर रूल असेल, प्रॉडक्ट रूल असेल, क्वोशंट रूल असेल किंवा बेस चेंज करायचं रूल असेल, जे काही रूल्स आपल्याला यूज करता येतात ते रूल्स पहिल्यांदा काय करायचं, उजव्या बाजूला यूज करायचे आणि यूज करून झाल्यानंतर त्याचा काय करायचं, दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. त्यानुसार दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू 3x इंटू 3x मायनस 4 रेस टू 2 बाय 3 डिवायडेड बाय जो क्यूब रूट ऑफ होता तो इथं काय घेतला आपण 2x प्लस 5 रेस टू 1 बाय 3. क्यूब रूट म्हणजे काय, रेस टू 1 बाय 3. स्क्वेअर रूट म्हणजे किती, रेस टू 1 बाय 2. तसं क्यूब रूट आहे म्हणजेच हा रेस टू 1 बाय 3. आता इथं काय केलं आपण, लॉगॅरिथमचे जे काही आता म्हणल्याप्रमाणे लॉगॅरिथमचे जे काही रूल्स यूज करता येतात ते पहिल्यांदा यूज केले. आता इथं काय ए बाय बी आहे, पहिल्यांदा ए बाय बीचा फॉर्म्युला यूज केला. त्यानुसार लॉग ऑफ ई रेस टू 3x इंटू 3x मायनस 4 रेस टू 2 बाय 3 मायनस लॉग ऑफ 2x प्लस 5 रेस टू 1 बाय 3. पहिल्यांदा इथं काय क्वेश्चन टू यूज केला. परत आता इथं काय दोन्हीमध्ये गुणाकार आहे, इथं गुणाकाराचा नियम यूज केल्यानंतर लॉग ऑफ ई रेस टू 3x गुणाकार असेल तर इथं काही प्लस लॉग ऑफ 3x मायनस 4 रेस टू 2 बाय 3 मायनस पुढचा ॲज इट इज लॉग ऑफ 2x प्लस 5 रेस टू 1 बाय 3. आता परत इथं लॉगॅरिथमचा पॉवर रूल यूज केल्यानंतर हा पॉवर कुठे येईल, मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. म्हणजे 3x इंटू लॉग ई आणि लॉग ईची किंमत ही किती आहे 1. लॉग ईची किंमत किती आहे 1. म्हणजेच हा काय होईल 3x इंटू लॉग ई म्हणजे 3x इंटू 1 म्हणजेच 3x प्लस हा पॉवर परत इथं गुणाकारामध्ये येईल, हा 2 बाय 3 इंटू लॉग ऑफ 3x मायनस 4 मायनस इथं परत 1 बाय 3 पॉवरमध्ये तो गुणाकारामध्ये येईल 1 बाय 3 इंटू लॉग ऑफ 2x प्लस 5. आता या व्यतिरिक्त आणखीन कोणते रूल्स आपल्याला यूज करता येतात का लॉगॅरिथमचे, नाही. सर्व रूल्स यूज करून झाल्यानंतर त्यांचा काय घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह. म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ ही पूर्ण टर्म दॅट इज 3x प्लस 2 बाय 3 इंटू लॉग ऑफ 3x मायनस 4 मायनस 1 बाय 3 इंटू लॉग ऑफ 2x प्लस 5 दॅट इज इक्वल टू हा 3. आता प्रत्येकांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हा 3 कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे तो काय बाहेर घेता येईल. त्यानुसार 3 इंटू डी डी एक्स ऑफ एक्स प्लस 2 बाय 3 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला. परत याचा डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ 3x मायनस 4 मायनस 1 बाय 3 परत कॉन्स्टंट आहे गुणाकारामध्ये म्हणून तो परत बाहेर घेतला इंटू डी डी एक्स ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ 2x प्लस 5.
एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 3 इंटू 1 प्लस 2/3 कॉन्स्टंट ॲज इट इज. परत याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1/3x मायनस 4 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह 3x मायनस 4 याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/3 परत लॉग ऑफ 2x प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह 1/2x प्लस 5 इंटू या 2x प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह and that is equal to 3 into 1 plus 2/3 1/3x minus 4 याचा डेरिव्हेटिव्ह 3 minus 1/3 परत ही टर्म ॲज इट इज आणि याचा डेरिव्हेटिव्ह 2 आणि टोटली याचा जो डेरिव्हेटिव्ह येतो तो येईल dy/dx इज इक्वल टू 3 प्लस 2 बाय हा 3 कॅन्सल होईल 2/3x मायनस 4 मायनस हा होईल 2/3 इंटू 2x प्लस 5. त्यानंतर पुढं हा एक महत्त्वाचा एक्झाम्पल, हा एक्झाम्पल मागच्या वर्षी किंवा त्यापूर्वी विचारला गेलेला होता. इथे देखील त्याच पद्धतीनं करायचं आहे, तो तुम्ही घरी बघा. ठीक आहे, बाकीचे एक्झाम्पल तुम्ही घरी बघा. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्झरसाइज 1.1 मधले जेवढे काही शक्य आहेत तेवढे एक्झाम्पल मी सोडून द्यायचा प्रयत्न करतो आहे, पण सर्वच एक्झाम्पल आपल्याला काय सोडून देणं अशक्य आहे. त्यासाठी जेवढे काही शक्य आहेत मी तेवढेच तुम्हाला सोडून द्यायचा प्रयत्न करतो आहे. जे काही राहिलेले एक्झाम्पल्स आहेत, जे तुम्हाला सोडून दिलेले नाही आहेत, ते तुम्ही घरीच सोडवा, प्रयत्न करा. नाही आला तर विचारा, तुम्हाला तो एक्झाम्पल मी सॉल्व करून देईन. ओके, आज इथंच आपण थांबूत. ओके.